नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील नेफ्रोटिक सिंड्रोम या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट इज अ कलेक्शन ऑफ सिम्पटम्स दॅट रिझल्ट when damage to the nephrons that caused loss of protein from blood into urine. म्हणजेच किडनीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त आजारांचे सिम्पटम्स दिसतात, त्यामुळे नेफ्रॉन्स हे डॅमेज होतात आणि ब्लडमधील प्रोटीन हे युरिन मार्फत शरीराच्या बाहेर टाकले जाते. या स्थितीला किंवा या कंडिशनला नेफ्रोटिक सिंड्रोम असे म्हटले जाते. नेक्स्ट, नेफ्रोटिक सिंड्रोम्सचे काय काय कॉजेस आहेत ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे नेफ्रोटिक डॅमेज, म्हणजेच नेफ्रॉन जर डॅमेज झालेले असतील तर हा आजार होऊ शकतो. तसेच ॲबडॉमिनल किडनी फंक्शनमध्ये जर काही बिघाड निर्माण झालेला असेल तरी सुद्धा होऊ शकतो. तसेच काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं, किंवा ज्या व्यक्तीला मधुमेह आहे म्हणजेच डायबिटीज आहे अशा लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच अदर मेडिकल कंडिशन्स असू शकतात, ज्यामध्ये कॅन्सर असेल किंवा लिव्हरचा एखादी आजार असेल, जसे की हिपॅटायटिस असल्यामुळे सुद्धा नेफ्रोटिक सिंड्रोम होण्याची शक्यता असते. तसेच किडनीमध्ये जर कोणत्या प्रकारचे इन्फ्लमेशन असेल तरी सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत ज्या व्यक्तींचे हार्ट फेलियर झालेले आहे यांना सुद्धा होण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि स्टिरॉइड सारख्या मेडिकेशन्सचे सेवन करत असते यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तींना HIV इन्फेक्शन झालेलं आहे अशांना सुद्धा नेफ्रोटिक सिंड्रोम आजार होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, नेफ्रोटिक सिंड्रोम असलेल्या रुग्णामध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात ते पाहूया. सर्वप्रथम रुग्णाला डोळ्यांच्या भोवती ही स्वेलिंग आलेली असते. तसेच रुग्णाचे वजन वाढलेले दिसते. याचसोबत ॲलिग्युरिया असतो. ॲलिग्युरिया म्हणजे युरिनचे जे आउटपुट आहे ते खूप कमी प्रमाणात होत असते. तसेच रुग्णाच्या युरिनमधून ब्लड येते म्हणजेच हेमिच्युरिया. याचसोबत रुग्णाला ब्रीदिंग करताना डिफिकल्टी निर्माण होते. रुग्ण थकल्यासारखा फील करत असतो. तसेच रुग्णाला ॲनेमिया सुद्धा होऊ शकतो. यासोबत रुग्णाची भूक मंदावलेली असते. तसेच आर्टरीजमध्ये आणि व्हेन्समध्ये ब्लड क्लॉट तयार झालेलं आढळून येतो. याचसोबत रुग्णाला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हे आपल्याला दिसून येते. तसेच रुग्णाला डायरिया सुद्धा होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, नेफ्रोटिक सिंड्रोम असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच रोग निदान काय करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन, नंतर फिजिकल एक्झामिनेशन घ्यावे. तसेच युरिन टेस्ट, ॲल्बुमिन टेस्ट, किडनी बायोप्सी आणि अल्ट्रासोनोग्राफी इत्यादी तपासण्या केल्या जातात. नेक्स्ट, नेफ्रोटिक सिंड्रोम असलेल्या रुग्णांची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये रुग्णाला हायपरटेन्शन असल्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये डोपामाइन हे औषध दिले जाते. तसेच रुग्णाला जर काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स देतात, ज्यामध्ये अमॉक्झिसिलिन हे मेडिकेशन्स दिले जाते आणि पेनिसिलिन हे एक औषध दिले जाते. तसेच रुग्णाच्या शरीरामध्ये फ्लुइडचं बॅलन्स राहावं यामुळे आणि शरीरातून खूप जास्त प्रमाणात फ्लुइड एक्सक्रीट आउट होऊ नये यासाठी अँटीडायरेटिक्स ड्रग्स दिल्या जातात, ज्यामध्ये लॅसिक्स हे औषध दिले जाते. याचसोबत रुग्णाला अँटीडायरियल मेडिकेशन्स दिले जातात, ज्यामध्ये मेट्रो आणि लोमेटिल हे औषध दिले जाते. थँक्यू.